सध्या जी वरणगावमध्ये ते वातावरण सुरू आहे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्याचं, कसं पाहता तुम्ही? आता जे आरोप झालेले आहेत आमदार साहेबांवरती, काय तथ्य वाटतं तुम्हाला याच्यावर? आदरणीय आमदार साहेब यांच्याबाबत जे महाशय आहे राजेंद्र पुंडलिक चौधरी आणि सुनीलजी काळे यांनी ज्या तथ्यहीन आरोपाचा जो धडा मागीच्या म्हणजे ऑफ रेकॉर्ड ऑन रेकॉर्ड बोलण्याचं जे काम सुरू आहे त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही, निराधार आरोप लावणं आणि आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजणं, त्यांच्या विरोधात बोलणं आणि आपल्या स्वतःची राजकीय पोळी भाजणं हेच या माध्यमातून त्यांच्याकडून सुरू आहे. सतत आदरणीय संजीव भाऊ या तालुक्याचे अतिशय शांतताप्रिय, सर्वसमावेशक, सर्वांना सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारे असं आमदार, असं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याला लाभलेलं आहे. त्याच्यामुळे आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून मायक्रो लेवलवर काम करण्याचं नियोजन आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून आम्ही शिकलेलो आहे. आणि संजीव भाऊच्या माध्यमातून ज्याही गोष्टी कोरोना काळामध्ये जे प्रशासकीय कार्ड होता, वरणगावमध्ये जो प्रशासकीय कार्ड होता, त्या प्रशासकीय कार्डामध्ये कुठलाच नगराध्यक्ष नव्हता, नगरसेवक नव्हते. या काळामध्ये आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून जे काही कामं झाले त्याचंही श्रेय लाटण्याचं काम मागील काळामध्ये काही लोकांनी ते केलं आणि तिच्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. मी परत सांगतो की कोरोना काळ असो किंवा आता जी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून जे 14 नगरसेवक निवडून आलेले आहे, त्या 14 नगरसेवकांच्या माध्यमातून वरणगाव शहराचा विकास येणाऱ्या काळामध्ये विकासाची गंगा वरणगाव शहरामध्ये वाहणार आहे. आणि आम्ही आदरणीय संजीव भाऊच्या माध्यमातून जे कामं होणार आहे त्याच्याकरता लोकांच्या कामं सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सभापती राजेंद्र चौधरी यांनी आदरणीय मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्यावर काही आरोप केले. तसेच भाऊंना बोलले की भाऊंना आता याच्या पुढे घरघर लागेल. परंतु संजय भाऊंची जवळजवळ चौथी टर्म आहे. जनतेने त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आहे. आज आपण बघतो की एक सामान्य कार्यकर्ता जर ग्रामपंचायतला उभा राहिला तर तो 4-4दा उभा राहून सुद्धा पडतो. परंतु जनतेच्या आशीर्वादाने भाऊंना 4दा आमदारकी पद मिळालं. आणि ते मिळत असताना का मिळालं तर त्याचं उत्तर एक आहे की सर्व समाजांना घेऊन बरोबर चालणे. आणि आता आम्ही तर भाऊबरोबर जवळजवळ 14 वर्ष झाले रातपाठ असतो आणि आम्हालाही तसं चुकीचं वाटलं असतं आम्ही म्हटलं की भाऊ असे भाऊ तसे. पण आम्ही सांगतो आमचा अनुभव की भाऊंना कोणता समाजने लागत काही काम सांगा, तुमचं विकासाचं विजन सांगा, एखादं ठराव द्या, काय द्या. कोणत्याही गोष्टीमध्ये आतापर्यंत संजीव भाऊ कामामध्ये मागे पडलेले नाही. त्यामुळे जनतेने वेळोवेळी त्यांना मतदान म्हणजे 50-50 हजाराचा लीड घेतलेला आहे. आणि पुढेही जेव्हा भाऊ उभे राहतील तेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून भाऊच्या मागे भक्कमपणे उभे. आणि केंद्राचे योजना असतील, राज्याच्या योजना असतील, विकासाचं विजन असेल, हे घेऊन चालणारे आदरणीय संजय भाऊ आणि हे सर्व आमचे ग्रुप जो बनलेला आहे तो आम्ही विकासाच्या विजनवरच काम करतो. तुम्ही बघा, आम्ही कोणत्याही निवडणूक लढत असताना स्टेजवर भाषणं करत असता आमचे म्हणजे टिक्कणी कमी, परंतु कामाची गोष्ट विकासाची याच्यावरच बोलणार. कारण करणारे ते पहिल्यापासून आमच्या डोक्यात तेच असतं, काम काम काम. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यापासून मी भाऊबरोबर आहे, शेवटपर्यंत भाऊबरोबर राहू आणि भाऊंना कोणताही त्रास होणार नाही. आणि सर्व आपलं कार्यकर्ते भाऊकडे ठामपणे राहतील असं मी ग्वाही देतो. आणि देवेंद्र भाऊ फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्याकडं तिथं कधी राष्ट्रवादी पक्षाचा सुद्धा कार्यकर्ता गेला किंवा शिवसेनेचा सुद्धा सर्वसाधारण नागरिक गेला तर त्यांना भेटणं हे त्यांचं कामच आहे. कोणी सुद्धा गेलं तर भेटणारच आहे. कालदी करून जर आमचे नगरसेवक गेले किंवा कोणता कार्यकर्ता गेला तर त्यांची कामाची पद्धतच ते आहे की कोणी सुद्धा गेलं तर ते भेटतात आणि काम करतात. त्याच्याऐवजी मला त्या ठेकेदाराने खाली असं वारंवार बोललं, नेमकं काय हा प्रकार काय आहे नेमका? रिंग रोड जो हा आहे आपल्या तालुक्याचे नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या माध्यमातूनच इथं मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासोबत मग छिंदनगर परिसरातील जे कॉलनीतील रस्ते होते हे सुद्धा मंजूर झाले. परंतु यावरती निधी नसल्यामुळे निधी शासनाकडून मागणी करावी लागते, नंतर तो शासनाकडून निधी येतो. तर यावरती निधी न होता किंवा आमच्याकडे पैशाची कमतरता होती, यामुळे सदरचा जो रिंग रोड आहे ह्या रिंग रोडचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे. याचं फक्त WBM आणि BBM हे झालेलं आहे.
नंतर BBM करत असताना पावसाळ्याचा काळ आल्यामुळे सदरचं BBM नंतर पावसाळ्यात काम करता येत नाही, त्याच्यावर सिलकोट करता येत नाही, कोणत्याही प्रकारचं डांबरी काम करता येत नाही. त्यामुळे ते काम तिथं थांबवण्यात आलं. नंतर नगर परिषदच्या माध्यमातून पाईपलाईन टाकण्याचे काम तिथं सुरू होते. हे पाईपलाईन टाकत असताना ती पाईपलाईन मोठ्या पावड्याने खोदली गेली आणि खोदताना त्या रस्त्यावरले चाऱ्या पडल्या आणि तो रस्ता खराब झाला. परंतु त्या रस्त्याची रिपेरिंग आता तिथं सुरू आहे, रिपेरिंग सुरू केलेली आहे आणि पुढील 2 दिवसामध्ये तिथं तुम्हाला दिसेल, सर्व पत्रकार बंधूंना मी बोलवणार आहे, आमंत्रण करणार आहे की एक चांगल्या प्रकारचा रिंग रोड डिवायडर टाकून, जे वरंगावकरांचं स्वप्न आहे, डिवायडर टाकून तिथं डिवायडर बनवण्याचं काम आजच सुरू झालेलं आहे. तिथं डिवायडर बनवणे सुरू आहे, आजच चालू झालं आहे. आणि उन्हाळा चालू झाला असल्यामुळे डांबरी प्लॅन्ट सर्व आता चालू झाले, डांबरी काम चालू झाले. त्याच्यामुळं वरचं जे सील कोट आहे, विविध प्रकारचे कोट आहे, ते कोटसुद्धा पुढील उद्यापासूनच, कदाचित उद्यापासून तिथं सुरू होणार आहे. म्हणून हे आरोप चुकीचा आहे. कारण आरोप केव्हा करता येतील की जर ते काम पूर्ण दाखवलेलं आहे आणि पूर्ण पैसा काढून घेतलेला आहे तर तो आरोप खरा म्हणू शकतो. परंतु हे काम पूर्ण झालेलं नाही, हे अपूर्ण व्यवस्थेत आहे. याच्यावर अजून 3 कोट आहे. आता आणि म्हणतात की आम्ही निष्ठावान आहे. अशी कोणती निष्ठा आहे आता आपलं पत्रकार बंधूंनी किंवा मंडळींनी सांगावं असं मला वाटतं. एक जो विषय आहे